मॅडम ते तुमच्या नक्षत्रामधून मी कानातलं नेलं होतं, आठवलं का? इथून नाही, ते तिकडं नक्षत्र आहे दुसरं, हे कपड्यात आहे. हा पण मॅडम कसलं ते कानातलं तुम्ही दिले, ते कानात एकदम असं टोचतंय जास्ती. तुम्ही तिकडच्या नक्षत्राला फोन करा. हो पण तुमचंच आहे ना ते? तिकडं आहे ते, भाजी मंडईत आहे बघा. अहो तसं नव्हे, मी नेलेलं होतं पण ते कानाला टोचतंय ना. म्हणजे मी पहिल्या दिवशी घातलं तेव्हा काही प्रॉब्लेम नाही झाला, पण दुसऱ्या दिवशी खसकन असं ते टोचतंय आत खूप. काय करावं लागेल? मग ते तुम्ही मागच्या घालू नका. अहो घालू नका म्हणजे काय, पैसे देऊन मी घेतलेलं आहे विकत, असं कसं बोलताय तुम्ही? तर कपड्याचं दुकान आहे, इथं अहो, पण- कपडे मिळतात. हो मग कपडे तुम्ही घालू नका कसं काय म्हणताय? मला सांगा, उद्या कपडे तुमच्याकडे नेले तर बसले नाही तर तुम्ही घालू नका म्हणणार काय कपडे? ही काय बोलण्याची तुमची रीत झाली? तुम्हाला का मी सांगते, तुम्हाला फिरकी टोचते, त्याची कानाला असं रक्त बंबाळ झाले ते कान माझं. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, तुम्ही नक्षत्रामध्ये जाऊन तिथं दाखवा, हे कपड्याचं आहे. तुम्ही मार्केटमध्ये दुकान ताटून बसलेलं आहे. हो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. मला तुम्ही कानातलं ते टोचते त्याच्याबद्दल बोला ना. असं कसं तुम्ही मग ते बोलू मी शकता? तेच सांगते, आमचं ज्वेलरी शॉप वेगळं आहे. तुमचं ज्वेलरी शॉप तुमचं असेल किंवा हा. कोणाचं असेल, मला नंबर तुमचा मिळालेला ना. हे तिथं कधी रिप्लेस करून तुम्हाला मिळेल. एक मिनिट. तुम्हाला मी तेच सांगते एक की मिनिट तुम्हाला मॅडम, रिप्लेस करून मिळेल. एक मिनिट ऐकून तुम्ही घ्या. ऐकून घ्या माझं, मी तुम्ही- तुम्हाला तेच सांगते. तुम्ही जावा तिथं, पण कधीपासून- तर तुम्ही दुसरंच काहीतरी लांबड लावत बसलाय. काय बोलायचं तुम्हाला सांगा अहो, बरं. लांबड कसं कान लांबड झाला माझा, ते तो टोचून खाली मग तुम्हाला मी कान तेच खाली- सांगते ना. पण तेच कुठे सांगायला तुम्ही 100 गोष्टी सांगितल्या आणि म्हणता हा? तेच सांगते 100 गोष्टी नाही, मी तुम्हाला तेच सांगते. तुम्हाला साध्या शब्दात समजायला पाहिजे. मी तुम्हाला मला- अगोदरच सांगितलं, हे कपड्याचं आहे, आमचं ज्वेलरी शॉप वेगळं आहे. स्पष्ट शब्दात अगोदर हेच सांगितलंय तुम्हाला. पण हे तुमची तुम्ही बोलण्याची बोलतेच पद्धत आहे लांबड का? लावलं, आमचं- तर त्याला मी काय करणार ऐकून आता? घ्या माझं, तुम्ही ऐकून घ्या. ऐकून का घेत नाही? ग्राहक आम्ही आहे ऐकूनच तुमची. घेतो. हो घेतो ऐकूनच घेतो काय आम्ही. ऐकून बोला. घेते? माझं ऐकायचा प्रॉब्लेम झालाय, कानाचा लोंबायला लागलाय खाली माझं, ते रक्त बंबाळ झाले कानातलं, आणि म्हणते आमचं दुकानच नाहीये, कपड्याचं दुकान आहे. तुम्हाला 10 वेळा कशाला सांगता तुम्ही मला ते? बरं ठीक आहे, तुम्ही जावा नक्षत्रमध्ये. तुम्ही बोलायला पाहिजे ना व्यवस्थित. कपडे घेतलेत का मी कानातले घेतले मला सांगा. मी काय घेतले तुमच्याकडून? हॅलो हॅलो. हा, पटवर्धन बोलतीये मी. हॅलो. अहो तुम्ही जी ज्वेलरी घेतल्या का नाही, हो मग कापडाचं काय सांगतायत मला त्या? अहो ऐका माझं, हा जो ऐका तुम्ही काय आता ते? नंबरवर त्या पण म्हणतात ऐका, तुम्ही पण म्हणताय ऐका. ऐकायचंय का मी कानात घालायचंय? कानाने ऐकायचं का कानात घालायचंय? हे काय बोलणं आहे तुमचं? थांबा, एक मिनिट फक्त ऐकून घ्या. माझं म्हणणं काय आहे तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही आता ज्या नंबरवर फोन लावलाय का नाही, हा, ते फक्त कपड्यांचं शॉप आहे. असे नाही का? तिथं मी काय ज्वेलरी- करू? मी काय करू मग? कपडे घालू? हॅलो. अहो पण बरोबर आहे, मग तुम्हाला ते रिप्लेस करायला तिकडच्या शॉपवर राहायला लागेल. तोच आहे की नाही मला सांगा? नंबर तोच आहे की नाही? नंबर हा नाही, तिकडचा नंबर वेगळा आहे. हा नंबर शुभांगी पाटलांचा आहे की नाही? हा शुभांगी पाटलांचा नंबर आहे. मग पण हे ते फक्त बोलण्याची कपड्या- रीत झाली की रीत FM मधून बाबूराव बोलतोय, तुमचं प्रँक झालेलं आहे. कळलं मला ते. असला प्रँक करू नका परत. मला अक्षरशः म्हणलं